नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या YouTube चॅनलवरती। सध्या छोट्या पडद्यावरील रंगत असलेली टीव्ही मालिका म्हणजे ठरलं तर मग। ही मालिका आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर रोज संध्याकाळी बघायला मिळते व या मालिकेत सायली म्हणजे जुई गटकरीच्या अभिनयाला खूप लोक पसंत देखील करतात। मात्र जुई गटकरीला इतकं लोकप्रिय होताना पाहून मीडियाने तिची एक मुलाखत घेतली व त्या मुलाखतीमध्ये जुई गटकरीने पिस्तूल वापरण्याजोगा मोठा भयंकर प्रसंग सांगितला। तर नेमकं का म्हणून जुई गटकरीला असे करावे लागले हेच आपण समोर जाणून घेणार आहोत। नुकत्याच कॉकटेट स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत जुईने याबाबतचा खुलासा केला आहे। ती म्हणाली की 2014ला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला जीवे मारण्याची धमकी आली होती आणि माझ्या कर्जतच्या घरी 2 पत्र आली होती। त्यात असं लिहिलं होतं की आम्ही 21 जुलैला जुईला मारून टाकणार आहोत। तर माझा स्वभाव बघताच मी काही घाबरले नव्हते। मला कळलं होतं की मला मारायचं असतं तर एखाद्यानं थेट येऊन मला मारलं असतं। त्या व्यक्तीने अशी पत्रे पाठवली नसती। हे पत्र वगैरे पाठवणं मला थोडंसं फिल्मी टाइपच वाटलं। आधी पत्र पाठविणार आणि मग 21 तारखेला मला मारणार, म्हणजे हे कळाल्यावर मी 21 तारखेला जशी काय बाहेर फिरणारच आहे। जुई पुढे म्हणाली की त्या दरम्यान एपीसी लक्ष्मीनारायण सर यांनी मला सांगितले की तू अभिनेत्री आहेस, तुला एकटीला फिरावं लागतं, तेव्हा तू पिस्तूलच्या लायसन्ससाठी अर्ज करू शकतेस आणि तुझं वय खूप कमी असल्यानं जर तो पत्र मंजूर झाला तर पुढे काय करायचं ते बघू। पण सध्या अशी परिस्थिती चालू आहे की तुला लायसन्स पिस्तूल मिळू शकतं। मग मी त्या पिस्तूलसाठी अर्ज भरला आणि 5 दिवसातच मला मंजुरी मिळाली। त्यानंतर मी लायसन्स पिस्तूल घेतली। मी पिस्तूल हाताळण्यासाठी सराव केला। तेव्हा माझ्या बरोबर 6 महिने बॉडीगार्ड सुद्धा होते, कारण तेव्हा कधीही काही होऊ शकत होतं। मी पिस्तूल कसं हाताळायचं हे शिकून घेतलं। माझ्या कुटुंबाने त्या दरम्यान खूप सपोर्ट केला। पोलिसांनी सुद्धा सांगितले की हे पिस्तूल तुझ्या सुरक्षणासाठी आहे, ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे, असंही जुई म्हणाली। पुढे जुई म्हणाली की मला आजही वाटतं की ज्या व्यक्तीने मला ते पत्र पाठवले होतं त्याला हे माहीतही नसेल की या गोष्टीला एवढं मोठं रूप आलं असेल। कोणाला कधी कधी नुकतीच धमकी द्यायची असते की एक गंमत करून बघूया आणि त्याचं इतकं मोठं रूप होतं। ही पिस्तूल वापरायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही आणि येऊही नये असं मला वाटतं। तर मित्रांनो, तुम्हाला जुई गटकरीचा हा प्रसंग ऐकून काय वाटते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।